आजही विकासाच्या दृष्टीने मतदारसंघ कधी मागे राहिला नाही. आणि मग आमच्या आदरणीय गिरीश भाऊ महाजन असे म्हणतात की नाथाभाऊचं आता तालुक्यात काही राहिलं नाही. हे काय आहे? हे काय आहे? म्हणजे रोहिणीताईने सपाटून मार खाल्ला, आमचा आमदार निवडून आला. आमचा आमदार निवडून आला म्हणजे गद्दारी कोणी केली? केली की नाही? म्हणजे गद्दारी केली ते तुम्हाला माहिती आहे, तुमच्या गावाजवळ आहे की नाही? या निवडणुकीमध्ये जे गद्दार होते त्यांना तुम्ही पाहिलेलं आहे. जे नाथाभाऊच्या जीवावर उठे झाले असे अनेक लोक तुमच्याजवळ वावरताना पाहता ते नाथाभाऊचे जीवन होते झाले, त्यांनीच गद्दारी केली की नाही? केली की नाही? फरक किती आहे? 1000 मतांचा. आता ते सोडून द्या, कारण आपणच इकडे आलो. पण इकडे आल्याचा एक लाभ झाला. जीवडी पाटील सर, इकडे आल्याचा एक लाभ झाला की बारकाईनं मला समजलं की कोण त्या निवडणुकीमध्ये गद्दारी केली होती. भाजप मधलं कोण कोण गद्दार आहे हे मला आता राष्ट्रवादीत आल्यामुळे समजणारच आहे की. आणि आमदार साहेबांना मी सांगतो आहे की कुणाच्या बळावर निवडून आले तुम्ही? कुणाचं तरी ऐकायचं. पुण्या जामनेरवाल्याचं काना काय रे कोयराचं नाथाभाऊच्या मागे ईडी लावायची, कधी नाथाभाऊच्या मागे अँटी करप्शन लावायचं, कधी नाथाभाऊच्या मागे इन्कम टॅक्स लावायचा. नाथाभाऊच्या घरावर 2 वेळा इन्कम टॅक्स येऊन गेला. एक पट्ट रेट घातली. तुम्हाला माहित नाही, मी फार्म हाऊसला राहतो त्यामुळे. अँटी करप्शनची चौकशी झाली या सगळ्या व्यवहारांची. अँटी करप्शनने सांगितलं या ठिकाणी कोणताही व्यवहार चुकीचा झाला नाही. आणि न्यायालयामध्ये अँटी करप्शनने आपला क्लोजर रिपोर्ट दिला की कोणताही गुन्हा नाही, कोणताही चुकीचं झालं नाही. तरी आता ईडी कशासाठी? आणि आज तुम्हाला सांगतोय की या ईडीच्या माध्यमातून मला जे चार्जशीट देण्यात आलं त्याच्यामध्ये इतकं खोटं नाटक आहे बाबा बाबा बाबा. मला असं वाटतं की जगामध्ये कलियुगात काय आणखी कोणत्या युगामध्ये सुद्धा झालं नसेल इतकं. नाथाभाऊचा संबंध जोडला गेला. नाथाभाऊ तेव्हा त्याचा काय म्हणता, मास्टर माइंड नाथाभाऊ. कर्ज किती घेतला? 2 कोटी. ईडी कशासाठी आहे? 1000, 1200, 100, 200 कोटीसाठी ईडी. 2 कोटी रुपयासाठी. 2 कोटी इकडून तिकडून 4 कोटी कर्ज घेतलं. ते कर्ज 4 वर्ष फेडलं व्याजासहित. 1 रुपया कुठे कॅश नाही. ईडी कशासाठी येते? जिथे कॅश दिली असेल तिथं मनी लॉन्ड्रिंग होते. त्या ठिकाणी 1 रुपयाचं कॅश नाही. मी तुम्हाला यासाठी वेळ घेतो 10 मिनिट की पुढचा प्रसंग तुम्हाला सांगतो की 1 रुपयाचं घेणं देणं नाही, 1 रुपयाचा माझा व्यवहार नाही. जो व्यवहार आहे तो कॅश आहे. माझ्या खात्यामधून जे पैसे दिले गेले आहे ते सॅलरी अकाउंट मधून दिले. सॅलरी अकाउंट म्हणजे मला जो पगार वेतन भत्ते जे मिळतात ना त्याच्यामधून दिलेले आहे. आणि म्हणजे त्याच्यातून मनी लॉन्ड्रिंग केलं. जावायला मध्ये टाकला. काय संबंध नाही जावायचा. पण आज अशी स्थिती चालली आहे, कुछ भी करो नाथाभाऊ को जेल में डालो. काय करा वाटेल त्याला, खोटं करा, नाटक करा. जसं गुगलला टाकून दिलं तर महाराष्ट्र, तसे या व्यवहारामध्ये नाथाभाऊ. तेव्हा 1% जरी खरा असेल तर त्याला फाशी घेऊन जाईल मी नाथाभाऊ. 40 वर्षाचं जीवन तुमच्या समोर आहे माझं. 40 वर्षाचं. एक माणसानं उठून उभं राहावं की नाथाभाऊ माझ्याकडून पैसे घेतले. एकाने सांगा तुमच्या मधल्या की 40 वर्षामध्ये नाथाभाऊला मी 10 रुपये दिले होते, 1000 रुपये दिले होते, 50 रुपये दिले होते. 40 वर्षाच्या माणसानं पथ्य पाडत होते, एकाएकी बिघडून गेला. मी काय विश्वामित्र आहे का? मी साधा माणूस आहे. अरे 40 वर्ष ज्या माणसानं चारित्र्य जपलं त्याच्यावर तुम्ही आक्षेप घेता. कारण नसताना त्या ठिकाणी मला बदनाम करण्याचा प्रयत्न करता. महाराष्ट्रामध्ये असं वाटतं की नाथाभाऊ चोरच आहे. तुम्हाला माहिती आहे, त्यांना काय माहिती आहे? पण हे जे षडयंत्र चाललेलं आहे याचा अर्थ मी असा समजतो की नाथाभाऊ यांना भारी आहे.
त्याच्याशिवाय होऊ शकत नाही. आदरणीय गिरीश भाऊ दत्तात्रय महाजन परवा काल बोलले की नाथाभाऊचे 100 उतारे माझ्याकडे आहे. बोलले की नाही, आजच्या पेपरवर वाचलं मी. किती उतारे? कुठले? पुण्याचे, मुंबईचे 100 उतारे आहे. मी आवाहन करतो गिरीश भाऊला की माझे जे प्रॉपर्टी आहे जे त्याच्यावर जे मी कमवलेलं असेल, मला जे मिळवलेलं असेल आणि जे इन्कम टॅक्सला मी दाखवलं असेल, जे इन्कम टॅक्सनं माझी स्क्रुटिनी केली असेल, त्याच्या पलीकडे 1 रुपयाची जरी प्रॉपर्टी असली तरी मी तुम्हाला दान देऊन टाकतो. दान शोधा त्याच्यामध्ये. माझी प्रॉपर्टी 40 वर्षात कमवलेली असेल तर 40 कोटी 25-30 कोटी रुपयाची 40 वर्षातली. सांगतो तुम्हाला की नाथाभाऊला अडकवायचंय, नाथाभाऊला तुरुंगामध्ये टाकायचं आहे आणि यासाठी जोरदार प्रयत्न दिल्लीपासून गल्लीपर्यंत चाललेले आहे. त्यामुळे उद्या यांना जर यश आलं तर आश्चर्य वाटून घेऊ नका. तर नाथाभाऊ का काय, आता ईडीचा आपला संबंध 0 आहे, संपला. आता ईडीचा आपला संबंध नाही आहे. एक वेळ चार्जशीट दिला, संपलं. अद्यापही ईडीची नोटीस आली, त्या दिवशी 2 दिवस तुम्ही कसे कुठे गायब झाले? मी कुठं गायब होणार आहे? मी गायब झालो 2 दिवस तर मी त्या फरदापूरच्या रेस्ट हाऊसवर होतो. कुणालाही विचारा, फरदापूरच्या रेस्ट हाऊसवर मी 2 दिवस होतो. काय आहे ते रेस्ट हाऊस, कशासाठी प्रसिद्ध आहे माहिती आहे ना? तुम्हाला विचार 2 दिवस काय? जर ईडीचा विषय संपला तर ईडीला घाबरू कशाला? मी कोर्टात घाबरतो. आता कोर्टाने उद्या म्हटलं की यांना अटक वॉरंट टाकून द्या तर गेलो जेलमध्ये. वाटलं मला की त्याच्यावर आपण हायकोर्टात जाऊ, मी हायकोर्टात जाईन. मला वाटलं सुप्रीम कोर्टात जाऊ तर सुप्रीम कोर्टात जाईल. सुप्रीम कोर्टामध्ये मला नाही मिळालं, मी तुमच्या जेलमध्ये बसेल. पण जेलमध्ये तुमचं काय विषय मला काही बसू शकत नाही. मी तर येणारच आहे बाहेर. आणि तुम्ही काय मला सोडणार नाही. का सोडणार आहे? नाथा पण नाथाभाऊ आहे. ज्या माणसाची उभी हयात त्या भारतीय जनता पार्टीच्या विस्तारामध्ये गेली. कठीण काळात सायकल पासून तर मोटरसायकल पर्यंत, मोटरसायकल पासून तर 4 चाकी गाड्यापर्यंत आपण चाललो. ज्या नाथाभाऊने एवढी मेहनत केली, कष्ट केली, त्याला जर भाजप झालं नाही तर तुम्हाला काय होणार रे? मी जे आता भाजपमध्ये राहिलेले आहे ना, त्यांना सांगतो, अरे नाथाभाऊची ही स्थिती राहिली तर तुम्ही काय हांडी करता? एक वेळ आली की तुम्हाला असं उकळ्यासारखं काढून टाकतील. मी सर्वांना सांगतो, घरपासून दारापर्यंत सांगतो. या ठिकाणी ज्याची किंमत 40 वर्षात किंमत नाही झाली या ठिकाणी. आणि हे सांगतो तुम्हाला की फक्त एका माणसाच्या नादी लागून तुम्ही हे करताय, एका माणसाच्या नादी लागून हे करता. दुसरे त्याचे चमचे जे आहे ते हलवत बसतात, हे ऐकत बसतात, त्याच्यामुळे हे गोळ. पण या ठिकाणी विकासाच्या कामासाठी आम्ही तयार आहोत. मी काय विश्वामित्र आहे का? मी साधा माणूस आहे. अरे 40 वर्ष ज्या माणसानं चारित्र्य जपलं त्याच्यावर तुम्ही आक्षेप घेता. कारण नसताना त्या ठिकाणी मला बदनाम करण्याचा प्रयत्न करता. महाराष्ट्रामध्ये असं वाटतं की नाथाभाऊ चोरच आहे. तुम्हाला माहिती आहे, त्यांना काय माहिती आहे? पण हे जे षडयंत्र चाललेलं आहे याचा अर्थ मी असा समजतो की नाथाभाऊ यांना भारी आहे. त्याच्याशिवाय होऊ शकत नाही. आदरणीय गिरीश भाऊ दत्तात्रय महाजन परवा काल बोलले की नाथाभाऊचे 100 उतारे माझ्याकडे आहे. बोलले की नाही, आजच्या पेपरवर वाचलं मी. किती उतारे? कुठले? पुण्याचे, मुंबईचे 100 उतारे आहे. मी आवाहन करतो गिरीश भाऊला की माझी जे प्रॉपर्टी आहे जे त्याच्यावर जे मी कमवलेलं असेल, मला जे मिळवलेलं असेल आणि जे इन्कम टॅक्सला मी दाखवलं असेल, जे इन्कम टॅक्सनं माझी स्क्रुटिनी केली असेल, त्याच्या पलीकडे 1 रुपयाची जरी प्रॉपर्टी असली तरी मी तुम्हाला दान देऊन टाकतो. दान
शोधा त्याच्यामध्ये माझी प्रॉपर्टी 40 वर्षात कमवलेली असेल तर 40 कोटी 25-30 कोटी रुपयाची 40 वर्षातली. का 40 वर्षात नाही तेवढी कमवू शकत नाही का? माझ्या बापजात्याची इस्टेट इतकी मोठी आहे की तुम्ही येतात ते काय लावता काय शेतामध्ये तुम्ही की तुम्हाला इतकं उत्पन्न वाहतं. जाऊन ना माझ्या शेतात खजूर आहे की नाही? किती एकर आहे? 15 एकर खजूर आहे, 15 एकर मोसंबी आहे, 5 एकर संत्रा आहे, 1200 झाडं आंब्याचे आहे, 3 एकर काय म्हणतात सीताफळ आहे, 5 एकर लिंबू आहे आणि बाकीची उरली सोडले कपाशी आहे. ह्याच्यामध्ये काही उत्पन्न मिळतच नाही का? अरे खजुराचं उत्पन्न जर पाहिलं तर 10 लाखापासून 25 लाख आहे एकरी. एका एकराला लावत काने का त्याला पैसे लागतात आणि त्याचं झाडच 5,000चं एक येतं. एका 15 एकरामध्ये एका एकरामध्ये लावायचं असेल तर त्या लावायला तिथे 10 लाख 15 लाख खर्च लागतो. म्हणून गरीब माणूस कोणीच माणूस येत नाही त्याच्याकडे. नाही तुम्ही युट्यूबवर जा. माझा या BHR से काही संबंध नाही बोलले की नाही. मी म्हटलंय की यांचा जीव या BHR मध्ये आहे. त्या BHR सोसायटीचा जो घोटाळा मी बाहेर काढला की नाही, भ्रष्टाचार जो मी बाहेर काढला ना, तेव्हापासून हे खालीवर व्हायला लागले. 3 वर्ष झाले. 3 वर्षात बरेच माणसं यांचे बाहेर गेले, मध्ये गेले, काय आले यायचे ते यायचे आहे की नाही. आणि मग BHR से माझा काही संबंध नाही असं म्हणणारे आमचे सद्ग्रस्त या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी जामनेर येथील गट नंबर 227 मधील 1.79 एकर जमीन आणि इतर याने केलेली जमीन आणि भन्साली नावाच्या एखाद्या माणसाच्या नावानं खरेदी केलेली सगळी जमीन त्याच्यावर लिहून दिलेलं आहे. BHR सोसायटी कोण विकत घेतली हे लिहिलेलं आहे उतार्यावर. कुणाला लागला तर मी तर टीव्हीला देणार आहे उतारा. BHR शी तुमचा संबंध कसा काय आला नाही? यांनी या गोरगरीब ठेवीदारांची लूट केली. तुमच्या ठेव्यांवर दरोडे घातले. दरोडे 10 कोटीची प्रॉपर्टी 1 कोटीला यांनी विकत घेतली. त्या मोठ्या धेडव्यांनी सगळे विकत घेतली. धेंडांनी जे श्रीमंत आहे त्यांनी विकत घेतले. चुकलं मी त्या ठिकाणी शब्द माझा चुकला तर या मोठ्या धेंडांनी घेतली. कशी आली नाही प्रॉपर्टी? मी म्हटलं की हजार कोटीची प्रॉपर्टी कुठून आली मी सिद्ध करून दाखवेल तुमच्या जवळ. बेनामी किती प्रॉपर्टी आहे. अरे नाशिकची 43 एकर प्रॉपर्टी नाशिकच्या शहराला लगतचे यांच्या दोस्ताने यांच्या मित्रानं तो नव्हता घेत. एवढे पैसे येईल कुठून त्याच्याकडे? 43 एकर जमीन अवघ्या 8-9 रुपयाला आपल्या 8 का 7-8 कोटीला घेतलेली आहे. नाथाभाऊला म्हणता की तुम्ही जमीन घेतली 4 कोटीला जमीन घेतली. मुळामध्ये जमीन सरकारी नाही. जे मला आता हे गोवत आहे की सरकारी जमीन तुम्ही व्यवहार केला, MIDC जमीन तुम्ही घेतली आहे, चुकीचं आहे. 50 वर्षापूर्वी त्या जमिनीवर MIDC ने एक नोटीस पाठवली होती की आम्हाला लागणार आहे ही जमीन. 50 वर्षामध्ये या जमिनीचा ताबा घेतला नाही सरकारने, या जमिनीचा पैसा दिला नाही, या जमिनीचा वाटाघाटी केल्याने त्या मूळ मालकाला कधी ये रे बाबा तुला पैसे दे असं झाली. जर जमिनीचा 50 वर्षाच्या मध्ये केव्हाही मोबदला दिलेला असेल, जर जमिनीचा ताबा दिलेला असेल, मोठा केला, त्या नाथाभाऊच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद आली, पंचायत समित्या आल्या, जिल्हा परिषद नाही तर दूध छोट्या शहराला जिल्हा बँक आले, कितीतरी प्रकल्प मार्गे लागले, विकास कामं मार्गे लागले. त्या नाथाभाऊला तिकीट देणार नाही असं तर मला कधीच वाटलं नाही. इतके कृतज्ञ होते, इतके नीच पातळीवर जातील असं मला वाटलं नाही. हा हलकटपणा नाहीये. काय केला मी? पण माझा एवढा छळ का झाला? गेले 4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी माझ्यावर खोटे आरोप झाले आणि माझं मंत्रिपद काढून घेतलं.
आरोप केले दाऊदच्या बायकोशी संबंध आहे. त्याच्या वेळेला कुठली ते बाई मी कुठला मला अजून माहित नाही त्या बाईचं वय काय आहे. खोटं होतं की नाही? हे पटणारं होतं का? तर तो नाथाबूला छळायचा, नाथाबूला बदनाम करायचा, नाथाबूचा अपमान करायचा, हे वारंवार त्या पक्षामध्ये झालं एका व्यक्तीचं ऐकून. तो व्यक्ती कोण आहे माहिती आहे तुम्हाला? कोण? टरबूज? मला नाही माहिती, पण मला एक माहिती आहे भैया साहेब, की तुमच्याजवळ मोबाईल आहे, इथं नेट नाहीये तर पुण्याला जा, नेट ओपन करा, गुगलवर जा, टाका त्याच्यावर टरबूज महाराष्ट्र कोण. पहिलं काम आता इथून उठून गेल्यानंतर घरी जाऊन हे करायचं आहे. मी म्हणत नाही, या जगामध्ये ज्याचं नाव आहे गुगल म्हणून जे संस्था आहे ते गुगल खाली टाकतं टरबूज महाराष्ट्र कोण आहे. मी म्हणत नाही. एवढी लोकप्रियता तुम्हाला आहे देश जगभरामध्ये, आणि एवढं छळलं, एवढं केलं, तिकीटही दिलं नाही. रोहिणीताईला तिकीट देऊन रोहिणीताईची निवडणुकीत कशी हरवता येईल याची व्यूहरचना केली. हा अपमान करून दाखवा पूर्ण. आजही विकासाच्या दृष्टीने मतदारसंघ कधी मागे राहिला नाही. आणि मग आमच्या आदरणीय गिरीश भाऊ महाजन असे म्हणतात की नाथाभाऊचं आता तालुक्यात काही राहिलं नाही. हे काय आहे? हे काय आहे? म्हणजे रोहिणीताईने सपाटून मार खाल्ला, आमचा आमदार निवडून आला, आमचा आमदार निवडून आला. म्हणजे गद्दारी कोणी केली? केली की नाही? म्हणजे गद्दारी केली ते तुम्हाला माहिती आहे, तुमच्या गावाजवळ आहे की नाही? या निवडणुकीमध्ये जे गद्दार होते त्यांना तुम्ही पाहिलेलं आहे. जे नाथाभाऊच्या जीवावर उठे झाले असे अनेक लोक तुमच्याजवळ वावरताना पाहता, ते नाथाभाऊचे जीवन होते झाले, त्यांनीच गद्दारी केली की नाही? केली की नाही? फरक किती आहे? 1000 मतांचा. आता ते सोडून द्या, कारण आपण तिकडे आलो.